नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या निंबळक येथील साईबाबा मंदिराचा सप्ताह महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडली। गुढीपाडव्याच्या दिवशी साईबाबा प्रतिष्ठान वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असतं। यावर्षी देखील साईबाबा मंदिराच्या प्रांगणामध्ये 7 दिवस सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढील वर्षी 13 मार्च रोजी सप्ताहाची सुरुवात होणार असून 7 दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे। सगळ्या गवळणी धावू लागल्या महाराज त्या ठिकाणी। भगवंताला पाहण्यासाठी जायचं होतं। ठेवणीतल्या साड्या काढल्या बरं। ठेवणीतली साडी कळते ना? साड्यांचे 3 प्रकार आम्ही ऐकले महाराज। एक ठेवणीतली आहे, एक वापरामधली आहे आणि एक खोको साडी आहे। जी दिवसात 2 दिवसात वापरली जाते ती वापरामधली, आणि एक खोको कोणती आहे माहिती आहे का? आपल्या घरी जर एखादी पाहुणी आली का आपण ती साडी घेतो ह्या माता मावल्या आणि तिला परिधान करण्यासाठी घेतात। तिला नाही नाही म्हणावं लागतं पण तिला नेसायचीच असते बरं। आणि अशी साडी ती घेऊन आपल्या घरी गेली का साडी काढून ठेवते आणि त्या साडीची घडी घालते महाराज। अशी घडी घालते तंतोतंत जशी दुकानातून आणली आणि आपल्या कपाटामध्ये ठेवते। आणि तिच्या घरी एखादी पाहुणी आली का बरोबर तीच साडी काढते आणि त्या पाहुणीला देते बरं। हिच्यापासून तिला तिच्यापासून तिला। पण आता या गवळणींनी ठेवणीतील साड्या काढल्या महाराज आणि भगवंताला पाहण्यासाठी निघाल्या। वर्णन केलं 5 प्रकारच्या साड्या आहेत बरं। हो आल्या आल्या 5 गवळणी, 5 रंगाचा शृंगार करुणी, आईशा नटुनी थटुनी आल्या, नटुनी थटुनी आल्या 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 5 गवळणी। पहिली गवळण रंग सफेद जशी चंद्राची ज्योत, गगनी चांदणी लखलखीत आई काठीची मात, मंथन करीत होती दारत धरून कृष्णाचा हात। अरे दुसरी गवळण भारी भोरी रंग हळदी गुणती वडी, पिवळा पितांबर नेसून आली अंगे बुट्टेदार चोळी। अरे एक लहान तनु उमर कवडी जशी ताब्याची कडी। अरे तिसरी गवळण रंग काळा नेसून चंद्र कळा, काळे काजळ लावून डोळा आली राजसबाळा। आईशा नटुनी थटुनी आल्या, नटुनी थटुनी आल्या 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 5 गवळणी। चौथी सुद्धा आली बरं। चौथी गवळण रंग लाल 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 घी लाल, फक्त टाळीत आवाज आला पाहिजे बरं, टाळीचा। हा चौथी गवळण रंग लाल 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 घी लाल, कपाळी कुंकू चिरी लाल, भांगी भरून गुलाल, मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फूल, नटुनी थटुनी आल्या 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 हो। 5वी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग,
हिरव्या कंकणाचा पाहता रंग आरशात जडले ढंग अरे फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ अभंग फुगडी खेळत कृष्णा संग एकनाथ अभंग आल्या 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 पाच गवळणी आल्या आल्या अशा गवळणी भगवंताला पाहण्यासाठी आल्या महाराज बरोबर 9च्या काठावरच्या ठिकाणी येऊन हजर झाल्या. भगवंताला पाहिजे होतं. ज्या जगाच्या नायकाला पाळण्यामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे आणि गवळणी त्यावेळेला भगवंताला पाहण्यासाठी आल्या महाराज. अशा गवळणी आल्या. पाळण्यामध्ये असणारा जगाचा नाही बाकी त्याच्यामध्ये एक गवळण जरा बुटकी होती बरं. तिला काय भगवंत सहजासहजी दिसे. तिनं असं टाटा उंच करून पाहिल्या. कुणाला पाहिजे होतं? देवाला पाहिजे होतं. नंतर तिनं असं आपल्या अंगठावर उभी राहिली महाराज. कुणाला पाहिजे होतं? देवाला पाहिजे होतं. आणि नंतर तिनं उडी मारली. कुणाला पाहिलं? देव पावयासी करिओ अट्टहास. देव पाहण्यासाठी अट्टहास करावा. तरी काय तिला आता देव दिसेना महाराज. आणि मग तिनं इकडं तिकडं पाहिलं आणि 35 वर्षापूर्वी ज्याला नवरदेव म्हणून स्वीकारलं होतं तिचे पती तिला दिसले. तिनं हाक मारली. हो इकडे या. ते धावत आले. बसा खाली. त्यांना खाली बसवलं आणि त्या संधीचा फायदा तिनं उचलला. उडी मारली. नवऱ्याच्या खांद्यावर बसली महाराज. आणि नवऱ्याला म्हणले आता उभं राहा. त्यांची उंची चांगली होती महाराज. आणि आता सहजासहजी तिला देव दिसू लागला. बरं किती सुंदर दिसला. तुझी निडली कोटी चंद्र प्रकाश